हॅलो गाईस, भारंगीची भाजी करूयात का आज? औषधी गुणधर्मांनी पूर्ण असलेली भाजी आहे. कडवट असते थोडी, पण आपण जेव्हा बनवतो तेव्हा खूप छान लागते. चला बनवूयात. तर अशा प्रकारची पानं असतात. डोंगराळ भागात भेटत असल्यामुळे आदिवासी महिला मार्केटमध्ये घेऊन बसलेल्या असतात. वाट्यावर मिळते ही भाजी. स्वच्छ धुवून घ्यायची पानं. हे अशा प्रकारे दिसते बघा पानं. ही धुवून घेतलेली आहे. ही अशा प्रकारे बारीक कापून घ्यायची. एकदम बारीक कापायची नाही, थोडीशी भाजी. आणि ह्या पानांना खुटलेलं असतं वरचे कोवळी पानं, त्याच्यामुळे असं देठाला त्याच्या थोडं मोड येण्याची प्रक्रिया सुरू होते लगेच मुळं येण्यासाठी. तर ते कट करून घ्यायचं, तो भाग घ्यायचा नाही. आणि सगळी भाजी अशा प्रकारे कापून घ्यायची. ती भाजी कापली की आपण उकडून घ्यायची ती भाजी, त्या भाजीचा कडवटपणा कमी होण्यासाठी. त्याच्यामध्ये मी पाणी घालते, थोडं मीठ घालायचं आणि झाकण ठेवून उकडून घ्यायची ही भाजी. 2 ते 3 मिनटात ही भाजी उकडून होते. शिजायलासुद्धा सोपी जाते उकडल्यामुळे. ही भाजी उकडली आहे का बघूयात आपण. एकदा चेक करूयात. बघा शिजली आहे. आता आपण याच्यामधलं पाणी काढून घेऊयात. पाणी काढण्यासाठी तुम्ही एखाद्या झारीचा उपयोग केला तरी चालेल, किंवा चमच्याने, जसं मी ज्या प्रकारे दाबून पाणी काढते आहे तसं दाबून पाणी काढायचं आहे. कारण त्या भाजीमध्ये एक्सेसिव्ह पाणी ठेवायचं नाही आहे, नाहीतर त्याचा कडवटपणा तसाच राहतो. हे अशा प्रकारे पिळून घ्यायची भाजी व्यवस्थित. आता फोडणीची तयारी करून घेऊयात. आपल्याकडे उकडलेली भाजी आहे, त्यातलाच अजून एक मेन इन्ग्रेडियंट म्हणजे भाजून उकडलेले कडवे वाल. हे सुद्धा उकडून मीठ टाकून उकडून घ्यायचे आहेत. खोबरे ओलं, शेंगदाण्याचा कूट, कांदा फोडणीसाठी, घरगुती मसाला आणि हळद, चवीनुसार मीठ. आता मीठ कमी लागणार आहे कारण भाजी उकडतानाही मीठ टाकलं आहे आणि वाल उकडतानासुद्धा मीठ टाकलं आहे. थोडी साखर घ्यायची, कारण साखर खूप गरजेची आहे ह्या भाज्यांमध्ये. तेल घेऊयात कढईमध्ये. तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालूयात. तो परतवून घेऊयात छान गुलाबी होईपर्यंत. कांदा कच्चा ठेवायचा नाही, कारण कांदा दाताला लागला कचकच की ते छान नाही वाटत खाताना. त्याच्यामुळे कांदा चांगला शिजून द्यायचा. थोडं मीठ भुरभुरवायचं त्याच्यावर, जेणेकरून तो लवकर शिजेल. आता ह्याच्यामध्ये एक टाकूयात हळद. आपला घरगुती मसाला जो असतो तो घालूयात. खूप जास्त तिखट नाही करायची ही भाजी. चवीसाठी मसाला घालायचा आहे आपल्याला. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटही करू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण वाल घालतोय, कडवे वाल. माझी आजी करायची अशी भाजी, खूप आवडायची मला. मला अजूनही भारंगची भाजी खूप आवडते. आता भारंग घालूयात आपण ह्याच्यामध्ये उकडून घेतलेली. आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. एकदा तुम्ही फोडणी केलंत ना की लगेचच तोंडाला पाणी सुटणार आहे तुमच्या. तुम्हाला धीर नाही निघणार आहे ही भाजी शिजेस्तोवर. झाकण ठेवूयात. वर थोडं पाणी ठेवायचं, जेणेकरून भाजी खालून करपू नये. थोड्या वेळाने बघूयात शिजली आहे का भाजी. शिजली आहे का म्हणजे त्याला मसाले सगळे लागले पाहिजेत, कारण दाणे आणि भाजी आपण अगोदर शिजवून घेतली आहे. सो थोडंसं पाणी घालूया त्याच्यामध्ये आपण. सगळेच घालतात असं नाही, पण मला थोडी रस्सादार हवी आहे भाजी, कारण नुसत्या भाजीसोबत खायचं आहे म्हणून. थोडं शिजू देऊया. आता याच्यामध्ये आपण थोडं मीठ घालूया. मिक्स करायचं आहे चांगलं.
आता याच्यामध्ये खोबरं घालूयात, दाण्याचा कूट आणि साखर घालूयात. हे चांगलं एकजीव करून घेऊयात. छान परतून घ्यायचे. भाजी चांगली ढवळून एकजीव करायची. अशी मिक्स व्हायला हवी भाजी, जेणेकरून सगळ्या भाजीला दाण्याचा कूट व्यवस्थित लागेल आणि खोबऱ्यालासुद्धा मसाला लागेल. तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तुम्ही टाकून घेऊ शकता. वर्षातून एकदा खायची असते ही भाजी. नक्की खा, करून बघा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका.